मला वाटतं जास्त बोलण्याची गरज नाही। सर्वच नेत्यांनी अतिशय सविस्तर अशा पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे। गेले महिनाभर आपण ही वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी या निवडणुकीच्या प्रक्रियेची सगळी माहिती आपल्यासमोर आलेली आहे। आणि म्हणून कशा पद्धतीनं या निवडणुकी प्रक्रियेमध्ये आपण पडलो याचा जास्त उल्लेख न करता मी मागं सांगितलं त्याप्रमाणे सर्व नेते मंडळी, आदरणीय शरद पवार असू देत, आदरणीय शिंदेसाहेब असू देत, आदरणीय विजयदादा मोहिते पाटील असू देत, खासदार प्रणितीताई शिंदे असू देत, या सगळ्यांनी मिळून यावेळेस विधानसभेला मी विचार करावा आणि विधानसभेला उमेदवारी आपण घेऊन त्या ठिकाणी मागं आपण उभं राहावं अशा पद्धतीची भूमिका मांडल्यानंतर मी त्यांच्यासमोर बोललो की मी याबाबत माझ्या सहकार्याने जनतेला विचारतो। आणि त्यामुळं एक 4-5 दिवसाचा दौरा आम्ही तालुक्यामध्ये आणि शहरातल्या काही भागामध्ये गेलो। सर्व नेते मंडळींची आज त्या ठिकाणी व्यासपीठावर असलेलीची त्यांची भूमिका त्या ठिकाणी तशाच पद्धतीनं होती, जनतेचाही कौल तशा पद्धतीने होता आणि म्हणून आपण त्या ठिकाणी उमेदवारीची मागणी केली। परंतु आता सांगितलं गेलं त्याप्रमाणे त्या प्रक्रियेमध्ये काही अडचणी आल्या। ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीची उमेदवार निवडीची प्रक्रिया झाली त्यामध्ये काही अडचणी आल्या माहीत नाही वरच्या लेवलला, आणि त्या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचा कॅन्डिडेट त्या ठिकाणी जाहीर केला, परंतु तेही पूर्ण झालं नाही। नंतरच्या काळात काँग्रेसने परत उमेदवारी जाहीर केली, त्यालाही त्या ठिकाणी परत थांबवण्यात आलं। अशा पद्धतीचं सगळ्या प्रक्रिया होत असताना त्या प्रक्रियेमध्ये आपण राहिलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी राहिलो आणि अतिशय शेवटच्या क्षणाला म्हणजे उमेदवारी पाठिंबा घ्यायचा हा जर काही 4 तारखेला 4 नोव्हेंबरचा दिवस होता, त्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत सगळं म्हणजे अस्थिर अशा पद्धतीची परिस्थिती होती। आणि त्याच वेळेस खासदार प्रणितीताई शिंदे आणि दिलीपराव माने जे दुसरे काँग्रेसचे इच्छुक होते ते दोघं त्या ठिकाणी गंगा निवासवरती आले। आम्ही सर्वांनी त्याबद्दल चर्चा केली, तिघांमध्ये बैठक झाली आणि ही निवडणूक कोणी लढवावी अशा पद्धतीचा एक विचार आमच्यामध्ये झाला आणि त्यामध्ये बराच वेळ त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्यातून माझी उमेदवारी त्या ठिकाणी ठेवी आणि दिलीपरावांनी त्या ठिकाणी ते मागं घ्यायचे निर्णय घेतल्यामुळे त्यांनी मागं घेतलं आणि आपल्याला पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर केला। अशा पद्धतीचा निर्णय प्रणितीताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी घेतला। शिंदे साहेबांच्या पण कानावर आपण घातलं आणि ते सगळेजण आपल्या पाठीमागं या निमित्तानं या उमेदवाराच्या पाठीमागं राहू अशा पद्धतीचा आशीर्वाद त्यांनी दिला आणि म्हणून त्या माध्यमातून आपण पुढे आलो आहे। आज ह्या कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन करत असताना आपण सर्वजण मोठ्या संख्येनं आलात। या ठिकाणी सांगत असताना जे काही या ठिकाणी सांगितलं गेलं की आपण काय धर्मराजला काय म्हणून मत घालणार, धर्मराज हा काही काय कायम केलंय हे मी कधी सांगणार नाही। जे काही आता सांगितलं कर्मयोगी आप्पा असू देत, त्यांच्या सहकार्याने असू देत, ह्या भागातल्या दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आणि सोलापूर शहर या सगळ्या भागामध्ये या सर्व समाजाला घेऊन ज्या पद्धतीचं राजकारण केलं आणि त्याचबरोबर त्याला जोडून अशा पद्धतीनं समाजकारणाच्या माध्यमातून ज्या अनेक संस्था काढल्या त्या खऱ्या अर्थानं त्याची ओळख आहे असं मी म्हणेन। गेली 50 वर्ष, 70 वर्ष, 80 वर्ष झाली हे नुसतं त्या काळात त्यांनी संस्था काढल्या नाहीत, तर शेवटच्या माणसाची जी गरज आहे, शिक्षणाची जी गरज आहे, ग्रामीण भागातल्या मुलांच्या शिक्षणाची जी गरज आहे, सहकाराच्या माध्यमातून शेतकऱ्याला त्याच्या पायावर उभारण्याचे जे काम होतं ते ह्या विविध संस्थांच्या माध्यमातून केलेलं आहे। आज मी काही केलं नाही असं म्हणलं तरी मला काही वाटणार नाही, पण मी सर्व जे काही केलं मला ह्या संस्थांचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, त्या माध्यमातून काही निर्णय घेता आले, त्या माध्यमातून आज जे व्यासपीठावरची जे नेते मंडळी आहेत त्या सर्वांना सहकार्य घेऊन तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून ह्या नुसत्या संस्था टिकवल्या नाही तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्या उद्देशानं त्या चालू होत्या त्याच उद्देशानं त्या आजही चालू आहेत। मला अभिमान वाटतो की आजही 52 वर्ष, आता आमचे बसवराज शास्त्री यांनी सांगितलं की 52 वर्ष झाले साखर कारखाना, पण आजही या 52 वर्षामध्ये सिद्धेश्वर कारखान्याने शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी सर्वात जास्त भाव, एकही वर्ष असं झालं नाही की ज्यामध्ये आपण कमी भाव दिला।
या भागातलेच नुसतं कारखाने नाही, तर त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सर्व कारखान्याच्या बरोबरीनं, विशेष करून या भागातल्या कारखान्याच्या पेक्षा गेल्या 3 वर्षात तर 400-400 रुपये भाव आपण जास्त दिलेला आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण काम करत असताना एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव ह्या गेल्या काही काळामध्ये आपण 10 वर्षापासून बघतोय. ज्या ठिकाणी फक्त द्वेषाचं राजकारण त्या ठिकाणी चालू आहे. वास्तविक पाहता अशा पद्धतीचं कुठलंही काम आपल्या माध्यमातून आपण कधी केलेलं नाही. जे काही आपला इतिहास आहे, ज्या पद्धतीचा विचार आपल्या लोकांनी, आपल्या नेत्यांनी, आपल्या वडिलांनी दिला, त्याच्यामध्ये अशा ह्याला कुठंही थारा नाही. परंतु ह्या मंडळींनी सत्तेवर आल्यानंतर सत्तेचा वापर सगळ्याला घेऊन जाणं, ज्या संस्था आधीपासून उभारलेल्या आहेत त्या संस्थेला मदत करता आली नाही, तरी निदान त्या ठिकाणी अडचणी तरी निर्माण करू नये एवढंही त्यांना त्या ठिकाणी उमजलेलं दिसत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीचा एक विकासाच्या दूर जाऊन फक्त सत्तेचा गैरवापर हा चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी त्रास देण्यासाठी केलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे. मी जास्त त्याबद्दल बोलत नाही, परंतु व्यक्तिगत कुठलाही द्वेष त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये कधी राहिला नव्हता, आजही नाही आहे. परंतु ज्या पद्धतीनं एक वैचारिक भूमिका घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतायत, ज्या द्वेषबुद्धीने आपण काम करतायत, ते कुठं तर थांबवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण आज चाललो आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कुठल्या पक्षाचं आम्हाला हे नाही, फक्त वैचारिक भूमिका जी त्रास देण्याची आहे ती थांबवण्यासाठी आज आपली उमेदवारी त्या ठिकाणी टाळलेली. आज धर्मराज कारादी हा फक्त नाम म्हणजे आपला प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी समोर होतोय. हे संपूर्ण नेतृत्व ह्या सर्व नेते मंडळी आणि आपण त्या ठिकाणी करायचं आहे. ज्या पद्धतीचं कार्य आपण केलेलं आहे, ज्या पद्धतीनं आपण ह्या सगळ्या संस्था टिकवल्यात, माझं एकट्याचं काम नाही, आपण सगळ्यांनी ते केलं. आणि म्हणून ह्या संस्था आज महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या नावारूपाला येऊन त्या ठिकाणी ते नाव ज्या आधीच्या पिढीने दिलं आहे, सुपूर्द केलेलं आहे, ते आपण त्याच पद्धतीनं करतोय. तो तशाच पद्धतीनं आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी न्यायचा आहे आणि त्या दृष्टीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि तशा दृष्टीनं ह्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना आपण पाहिलं असेल, दक्षिण सोलापूर तालुक्याचं गेल्या 10-15 वर्षामध्ये जे विभाग झाला आहे त्यामध्ये बरेचसे दक्षिण तालुक्याची गावं आता बाजूला झाली आहेत. त्यामुळे शहराचा हा अर्धा भाग आणि दक्षिण तालुक्याचे जवळजवळ 52 गावं असा म्हणजे ग्रामीण भाग आणि शहराचा निम्मा भाग अशा विखुरलेला आहे. जास्तीत जास्त मतदान हे शहराच्या ह्या भागामध्ये आहे. साखर कारखान्यापासून जे शहर चालू होतं तिथपासून खाली सलगल वस्तीपर्यंत ह्या संपूर्ण पट्टा ह्या दक्षिण सोलापूर तालुक्यात येतो. आणि म्हणून ह्या दोन्हीचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत, शहराचे प्रश्न वेगळे आहेत. ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधांचे प्रश्न वेगळे आहेत, ते त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत. तशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागलं आहे. परंतु आज मुख्यत्वे जास्तीत जास्त हे शहरातली मंडळी आहेत, ग्रामीण भागातले पण आलेले आहेत. परंतु ग्रामीण भागामध्ये पाणी, रस्ते, रोड, लाईट ह्या गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला त्या सोडावं लागेल. आज 70 वर्ष झाले उजनी धरण होऊन, परंतु आजही त्या ठिकाणी उजनीचं पाणी कॅनॉलच्या माध्यमातून ह्या तालुक्यामध्ये आलेलं नाही आहे. आणि हे जास्तीत जास्त किती एका धरणाचं लाईफ आपल्याला माहीत असेल, आपण सगळ्या शिक्षण क्षेत्रामध्ये आहेत, 100 वर्षापेक्षा एका धरणाचं लाईफ नसतं. आणि तशा माध्यमातून ह्या 70 वर्षात आपण काही करू शकलो नाही. निदान येणाऱ्या 30 वर्षात या भागातल्या लोकांना त्याचं पाणी मिळावं आणि तशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी हे काम करावं लागणार आहे. तशाच पद्धतीनं शहराचा हा जो वाढीव क्षेत्राचा भाग आहे त्या ठिकाणचे प्रश्न वेगळे आहेत. त्यासाठी आपल्याला ज्या पायाभूत सुविधा आहेत, जशा पद्धतीनं आता राजशेखर शिवदार यांनी सांगितलं की पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. जिथं रोज पाणी येतो तर आज 5-5 दिवस 6-6 दिवस पाणी मिळत नाही. हे आम्ही सांगायची गरज नाही, आपण रोज अनुभवता. तशाच पद्धतीनं रोडची परिस्थिती आहे. आज हा मेन रोड VIP रोड म्हणतात, आपल्याला जाताना ते जाणवेल की कशा पद्धतीने ते मेंटेन केलेलं आहे. स्मार्ट सिटीच्या माध्यमातून करोडो रुपये त्या ठिकाणी आपल्याला समोर आले आणि ते करोडो पैसे कुठं गेले? स्मार्ट सिटीचं एक तर काम त्या ठिकाणी दिसण्यासारखं झालं आहे का? कुठलंही काम त्या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून 1200 ते 1500 कोटीच्या वर पैसे आले, परंतु ते कुठेही कुठल्या विकासाच्या कामाला लागलेले दिसत नाही.
अशा पद्धतीचं काम करून कशा पद्धतीनं हे विकास साधणार आहेत मला माहीत नाही, परंतु आपण त्या ठिकाणी जर काम करायला आलो तर या सगळ्या पायाभूत सुविधा त्या ठिकाणी रोड, लाईट, ड्रेनेज हे संपूर्ण हे जुळ्या सोलापूर भागामध्ये, वाढीव भागामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे। या ठिकाणी वाहतुकीची, सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था सोलापूर शहरामध्ये ठप्प झालेली आहे, तीच आपल्याला चालू करावं लागणार आहे। कारण जोपर्यंत आपल्याला सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था राहणार नाही तोपर्यंत आपल्याला वाहतूक कोंडी जी होते, मोठ्या प्रमाणात जी वाहतूक होते ते त्या ठिकाणी थांबणार नाही, त्याला गर्दीची समस्या त्या ठिकाणी आपल्याला भेडसावणार आहे आणि तशा माध्यमातून त्याची सोय आपल्याला करावी लागणार आहे। साधारण होडगीपासून आता शहर काही लांब राहिलेलं आहे, म्हणून होडगी स्टेशन ते साधारण आपलं रेल्वे स्टेशन ह्याच्या मध्यभागी जसं टिकेकरवाडी स्टेशन आहे किंवा जुळे सोलापूर भागामध्ये एक रेल्वेचं सब स्टेशन त्या ठिकाणी करता आलं तर ते या भागातल्या लोकांना जास्त सोयीस्कर होणार आहे। आज 3-3, 4-4 किलोमीटरवर जाऊन आपण जर रेल्वे स्टेशनला जाऊ लागलो तर आपल्याला किती खर्च, रिक्षाचा खर्च, टॅक्सीचा खर्च किंवा आपल्याला त्या सगळ्या भाग जायचं हे त्रास आहे। तर तशा पद्धतीची भूमिका घ्यायची आहे। या भागामध्ये ज्या काही आता खूप चांगल्या पद्धतीनं हे विभाग डेव्हलप झालेला आहे आणि तशाच पद्धतीनं जशा पद्धतीनं मेट्रो सिटीमध्ये डेव्हलपमेंट झालं आहे, एक सांस्कृतिक मंगल कार्यालय, सांस्कृतिक अशा पद्धतीने मंगल कार्यालय खूप आहे, सांस्कृतिक भवन किंवा थिएटरचं जसे हुतात्मा त्या ठिकाणी आहे तशा पद्धतीची सोय या जुळे सोलापूरमध्ये झाली पाहिजे, ते याची गरज आहे आणि ती आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे। तशाच पद्धतीचं एक वाढीव बसस्थानक ह्या भागामध्ये आपल्याकडे इथं आहे जवळच, परंतु इथून बस स्टँडला जायचं म्हणजे नाके नऊ येतं इथल्या नागरिकांना। तर या ठिकाणी माझ्या मते गुरु नानक नगरच्या इथं स्टँड आहे, पण त्याचा वापर कसा होतो आपल्याला माहीत आहे। त्याऐवजी जुळे सोलापूर भागात कुठंतरी हायवेच्या नजीक जर जागा घेऊन त्या ठिकाणी आपल्याला तशा पद्धतीचं काही प्लॅनिंग करता आलं तर अशा पद्धतीच्या ह्या विकासाच्या भूमिका घेऊन आपल्याला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे। मला माहीत आहे हे सर्व प्रश्न अनेक आहेत, सोडवण्यासाठी या सगळ्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्याला तिथं प्रतिनिधित्व करण्याची गरज आहे। आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं, मार्गदर्शनाने आपल्याला पर्यंत उमेदवारी आलेली आहे आणि म्हणून ही उमेदवारी आपल्याला निवडून आणण्यासाठी असेल तर आत्ताच्या आधीच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे आपलं जे चिन्ह मिळालं आहे तेही अतिशय चांगलं मिळालेलं आहे। कम्प्युटर हे चिन्ह हे नवीन तंत्रज्ञानाचं, नवीन युगाचं आज कोणाला माहीत नाही असं नाही, प्रत्येकाला कम्प्युटरचं ज्ञान घेतल्याशिवाय चालणार नाही। आज आम्ही पाहतो जे काही BA, BCom, BSc करतो तिथं कोणी ॲडमिशन घेत नाही, फुकट असलं तरी घेत नाही, परंतु कम्प्युटर कोर्सेस असले, कम्प्युटरचे असले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पैसे देऊन शिक्षण घेतलं जातं। याचं कारण की त्याचं ज्ञान असल्याशिवाय आपल्याला पुढच्या युगामध्ये जाता येणार नाही, याची ओळख या ठिकाणी होली पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीचं चिन्ह आज सिद्धेश्वराच्या आशीर्वादानं आपल्याला मिळालं आहे। त्या ठिकाणी आपण नक्कीच हे सगळ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे। अतिशय थोडा वेळ आहे, 10 दिवसच आपल्यासमोर त्या ठिकाणी शिल्लक आहे आणि म्हणून रोज एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातल्या, आपल्या सिद्धेश्वर परिवारातले आपले जे प्रेमी आहेत त्या सर्वांनी निदान रोज 100-1 घरापर्यंत आपण पोचलं पाहिजे। निवडणूक तशी सोपी नाही आहे, पुढं सगळं पैशाचा खेळ आहे, त्या पैशाच्या खेळासमोर आपण त्या ठिकाणी किती टिकू मला अवघड आहे, तेवढा पैसा आपल्याकडे नाही आहे, परंतु मला विश्वास आहे तुमची जी ताकद आहे ती पैशाला बाजूला केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण घरोघरी, मी सगळीकडे जाऊ शकणार नाही, मी फक्त हात जोडून एकेका गावाला जाऊ शकेल, प्रत्येक नगरमध्ये, सोसायटीमध्ये जाऊन मी हात जोडू शकेन, परंतु त्या सोसायटीमध्ये, त्या नगरामध्ये, त्या गावामध्ये आमचे नेते मंडळी तर येतीलच, परंतु त्याचबरोबर आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपले नातेवाईक, आपले मित्रपरिवार यांच्याकडे ते पटवून सांगितलं पाहिजे की ही लढाई विचारांची आहे आणि त्या विचाराच्या लढाईत आपल्याला जिंकल्याशिवाय हा सगळा विकास बदलता येणार नाही, आपल्याला विकास साधता येणार नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला पाहिजे। मला माहीत आहे सोलापूरची जनता ही सहनशील आहे, परंतु चांगल्याला चांगलं म्हणण्याची अवकाश जर कोणाची असेल तर सोलापूरच्या जनतेची आहे। ही त्या दृष्टिकोनातून आपण चांगल्याला चांगलं म्हणून त्या ठिकाणी या कामाच्या पाठीमागं आपण उभं राहाल अशा पद्धतीची अपेक्षा करून मी या निमित्तानं पुन्हा एकदा
आपल्याला ह्या थोडक्या दिवसाच्या काळामध्ये माझ्या पाठीमागं आपण उभं राहावं आणि ह्या निवडणुकीमध्ये ह्या भागाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला निवडून द्यावं अशी विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।